एखाद्या ताटात जर महाराष्ट्राची पुरणपोळी, बंगालचा रसगुल्ला, गुजरातचा ढोकळा, मथुरेचा पेठा, दक्षिणेचं रस्सम असं सगळं असलं तर कसं अस्सल खवय्याला त्या पदार्थांचा फडशा पाडता येतो आणि त्याला मजा येते. आपला पुढचा स्पर्धक जो आहे तो महाराष्ट्राची ढोलकी, बंगालचा खोळ, गुजरातचा कच्छी ढोल, उत्तर प्रदेशचा ढोलक, दक्षिणेचा मृदुंगम एकत्र वाजवून सुरातालाची आतिषबाजी उडवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. तुम्ही वन्समोर दिला होता तोच येतोय. सोहम गोराणे, आळंदी, पुणे. पाटावर नदीच्या या काठावर पहाटेला जात्यावर ऐरणीच्या भात्यावर आजवर लढलेला हिरा सापडे. रोज राम रगण्यात जगण्याच्या जगण्यात शिवारात डोंगरात घरीदारी हापिसात कुठेतरी दडलेला हिरा सापडे. सागराने दैन्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले. उठ बघ तुला तुला मागे नाही हटायचे अवघड रखडाला आता आहे गाठायचे. जाऊ चला आता नव्या क्षितिजाकडे. पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे. त्या लहान वयात त्याचं पाऊल इतकं पुढे गेलेलं आहे की तो आता स्पर्धक राहिलेला नाही, कारण चमत्काराचं परीक्षण होऊ शकत नाही. पण महाराष्ट्रातला हा चमत्कार जगासमोर आणण्याचं भाग्य केसरीसोबत मराठी पाऊल पडते पुढे या मंचाला लाभलं, याचा अभिमान वाटतो. आणि या चमत्काराचं कौतुक करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छितो मुकेश ऋषी आणि किशोरी शहाणे विज यांना. मानचिन्ह आणि 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन सोहमचा सत्कार करण्यात येणार आहे. आई आणि बाबा तुम्हीही आहात, हवे आहात तिथे. खूप अभिनंदन सोहम आणि त्याचा पूर्ण परिवार. तुम्ही खूप मेहनत घेता ह्याच्यावर आणि 7 वंडर्स असतात ह्या दुनियेत, हा 8वा अजुबा आहे असं मी म्हणेन. थँक्यू सगळ्यांचे धन्यवाद.